नमस्कार मित्रांनो, मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बोलणार आहे आपण की जे पोलीस भरतीचे पोरं आता सध्या 17,000 जे जागा चालू आहे, जे भरती चालू आहे, त्या भरतीमध्ये फॉर्म भरलेल्या पोट्ट्याचं एकच म्हणणं आहे की सर आता ह्या 1 ते 1.5 महिन्यात नेमकं करावं काय. शेवटी आता काही पोरं जे जुने नवीन आले असन यूट्यूबवर आपल्या चॅनलवर व्हिडिओमध्ये की नियोजन सांगत आहे बा, काय नियोजन आहे. तर पारे बा, हे नवीन विद्यार्थ्यासाठी नियोजन नाही आहे. जे शेवटी तुम्ही भरती करताना भरतीच्या शेवटी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे 1 ते 1.5 महिन्यात, त्यासाठी मी बोलत आहे इथं. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की कर जा. जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेव जा, कारण की असेच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या अपडेटसुद्धा आपण घेऊन येत असतो. आणि त्याचबरोबर आपण गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, GK चे क्लासेससुद्धा फ्रीमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर घेत असतो. चला पाहूया. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता सगळ्यात शेवटी आता हे 1 ते 1.5 महिना राहिलेला पोराजवळ आणि पोट्ट्याची फिजिकल झालेली आहे. ठीक आहे, आणि फिजिकल झालेले आहे. आता फिजिकल झाल्यावर नंतर नेमकं करायचं काय. पोरं म्हणजे काही लय पोरं असे लागू पोरं आहे ज्याला समजत नाही की नेमकं फिजिकल झाल्यावर काय करायचं. पोट्टे काय करते, मोठे मोठे पुस्तकं घेऊन येते. म्हणजे मी आता पाहायला काही पोरं की बा सही पुस्तक आणलं म्हणते फिजिकल झालं बा, 91 मारलं, 92, 93 मारलं SRPFचं, किंवा मग जिल्हा पोलीसचं 36 मारलं, 40 मारलं, आणि हे पुस्तक आणलं म्हणते मोठं चांगलं घेऊन येते. तो पुस्तकवाला आहे त्याला म्हणते की हे घेऊन जा म्हणते 17,000, 18,000, 5,000, म्हणजे ते असते आकडे 5,000 प्लस, 7,000 प्लस. तुम्हाला सांगतो हे मूर्खपणा आहे. तो त्याची कमाई करते, पुस्तकवाला त्याची कमाई करते. त्याला माहिती आहे ह्या पुस्तकावर जास्त भेटते आपल्याला पैसे वगैरे, तो त्याच्या हिशोबाने सांगते तुम्हाला. परंतु मी पुस्तक वगैरे काही सांगणार नाही आहे, मी फक्त तुम्हाला सांगतो नेमकं करायचं काय. ठीक आहे, पुस्तकाची काही प्रमोशन वगैरे नाही आहे. सर्वात महत्त्वाचं एकदम शॉर्टकटमध्ये एकदम कमी वेळात जास्त बोलायचं आपल्याला. आपला पोलीस भरतीचा पेपर शेट जो आहे, पोलीस भरतीचा जुना आहे आपल्याजवळ, सध्या जुना आहे. हा पेपर शेट आहे, आता नवीन आला असं याच्यातच नवीन पेपर शेट आला असन, भूतेकारचा आहे हा पेपर शेट. पोलीस भरतीचा कोणताही असो, हाच नाही कोणताही पेपर शेट घ्या, पण आपल्याला पाहिजे 2000. आता सध्या अगोदरची भरती कोणती झाली 2021ची, तर 21चा, 23ची झाली असेल तर 23चा जो अगोदरच्या भरतीचा पेपर शेट घ्यायचा. हा व्हिडिओ तुम्ही 2 वर्षांना 4 वर्षांना कधी पहा. तुमची जी भरती तयारी करू राहिली तुम्ही, त्याच्या अगोदर कोणती भरती झाली त्या भरतीचा पेपर शेट घ्यायचा. आणि त्या भरतीचा पेपर त्या जवळपास 52 ते 53 पेपर शेट असते जिल्ह्याचे. ठीक आहे, SRPF, चालक आणि जिल्हा पोलीस हे तिन्ही धरून लोहमार्ग वगैरे सर्व आलं त्याच्यात. असे टोटल त्याच्यात 50च्या वर पेपर शेट असते. 52-53 बघून घ्या तुम्ही, सरासरी पकडा 50 पेपर शेट. आता 50 पेपर शेट आहे. 50 पेपर शेट तुम्हाला रोज 1 दिवस पेपर शेट करायचा आहे. एका दिवसात 1 पेपर शेट रोजचा. म्हणजे टाईम लावून पहिले पेपर शेट सोडून घ्या 1.5 तासाचा. किती मार्क भेटले ते चेक करा. त्यातलं काय नाही आलं ते करून घ्या. काय त्याच्यातले नवीन GK, गणित, त्याच्यातलं नवीन मराठी व्याकरण, कोणता शब्द, कोणता विरुद्धार्थी, काय सगळं ते पुरं छाना दिले. एका महिन्यात तुम्हाला शेवटच्या एका महिन्यात काय करायचं आहे, पोलीस भरतीचा पेपर शेट हा जो आहे याला सोडायचं नाही आहे. आणि याला सोडून कोणतं दुसरं पुस्तक हातात घ्यायचं नाही आहे. पोलीस भरतीचा पेपर शेट 1 महिना करा फक्त. शेवटी तुम्हाला मजाक नाही सांगत, लाखो पुट्टे असे आहे, म्हणजे काही पुट्टे असे आहे की फक्त पोलीस भरतीच्या पेपर शेटवरच लागले, फक्त पेपर शेट करूनच लागले पुट्टे, बाकीचं काही करत नाही. मग मी माझ्या क्लासमध्ये 10 वेळा बोंबलून सांगतो पुट्ट्याला पेपर शेट करा रे बा, पेपर शेट करा. मी पेपर शेटच गणित शिकवतो. मग हप्ते कधी मनात आलं की चला पेपर शेटचे गणित. कारण कसं माहिती आहे का, पेपर शेटचेच गणित रिपीट होत असते, पेपर शेटचेच GK रिपीट होत असते, मराठी व्याकरण सहित सगळं रिपीट होते. हे काय नवीन काढते काय का अधिकाऱ्याची परीक्षा आहे का, हे नवीन काढत राहील. MPSCचं जसं नवीन काढत राहते. MPचा पेपर आहे का तो नवीन काय नसते, सगळं रिपीट असते. तुमच्यात हे वाचण्यात आलं पाहिजे. ते वाचण्यात आलं की बरोबर मारता पेपर तुम्ही. तुम्हाला सांगतो शेवटच्या 1 महिन्यात काय करायचं तुम्हाला, फक्त पेपर शेट. काय म्हणतो मी, फक्त पेपर शेट. आता पेपर शेट कसा करायचा, सकाळी तुम्ही अभ्यासाला बसले, पेपर शेट घ्यायचा हातात. पेपर शेट हे सोडायचा नाही हातातून. मी कोण म्हणलो शेवटच्या 1 महिन्यात तुम्हाला एक्स्ट्रा काही करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, एक्स्ट्रामध्ये करायला काय लागेल, फक्त चालू घडामोडी ते यूट्यूबवर करून घ्या. एखादं पुस्तक तर घेऊच नका हातात, यूट्यूबवर करून घ्यायचं. ते टेलिग्रामवर, इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर मोबाईलमध्ये हातात जेव्हा काळा करतो आपण, जास्तीचे काम करतो, तेव्हा ते चालू घडामोडी करून घ्यायची. बाकी दिवसभर याच्यात गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, GK सगळं याच्यात. पेपर शेट सोडायचं एकदम बेकार करून टाकायचा पेपर शेट. एका महिन्यात असा हाल करायचा त्याला वाटलं पाहिजे की बाप एका महिन्यात काय अभ्यास केला आपण. पेपर शेट असा खतरनाक करायचा कसा, त्यातले गणित, त्यातलं बुद्धिमत्ता, GK, मराठी व्याकरण हे सगळं सोडून काढायचं. नाही आलं त्याच्यात रिपीट करायचं. एका दिवसात 1 पेपर शेट दिवसभर करत बसा. मजाक नाही सांगत, एका दिवसात 1 पेपर शेट म्हणजे 100 प्रश्न. 100 प्रश्नाची त्याच्या 100 प्रश्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणित, वेगवेगळ्या प्रकारचं बुद्धिमत्ता, GKचे नवीन प्रश्न, मराठी वेगळं. रोजचे 100 प्रश्न जर तुम्ही प्रामाणिकपणे त्याला घासघूस करून चांगलं खतरनाक करून ठेवले, 100 प्रश्न रोजचे, तर एका महिन्यात 3000 प्रश्न होऊन राहिले.
म्हणजे एका महिन्यात 30 रोजचे किती 100 गुणिले 30 बरोबर आहे 3000 प्रश्न जर तुम्ही एका महिन्यात केले तर त्या 3000 100 प्रश्न तर आरामशीर जसं तसे उतरतील बा. अबे 99 तर उतरतेच, 99 98 याच्यात तर स्वतः दिलेलं राहते की आमचे याच्यात दिलेलं राहते की आमचे किती प्रश्न आले 2000. आता हा पेपर सेट जुना आहे 2018च्या भरतीतून आमच्या ह्या येणार उत्तरपत्रिकेतून 70 ते 99 प्रश्न आले म्हणते. नंतर 2018च्या भरतीतून आमच्या या पुस्तकातून 98 प्रश्न आले म्हणते. येतेच ना रे बा प्रश्न 98 काही मोठी गोष्ट नाही, याच्यातलंच कॉपी करते ते जसं तसं. तुम्हाला सांगतो जे नवीन पोरं आहे जुने पोरं आहे ऐका, शेवटी काय करायचं फक्त पेपर सेट करायचा आणि अदरमध्ये काय करायचं ते 2-4 मार्क जाते आपले अदरमध्ये, त्याच्यात ते करायचं चालू घडामोडी. ठीक आहे, चला चालू घडामोडीसाठी वेगळं काही करायचं. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू देतो. आता आपल्या आता येते 1 ऑगस्टपासून पोलीस भरतीची नवीन बॅच चालू करलो गणिताची. तसं तर आपण संपूर्ण बॅच घेतो, गणित, बुद्धिमत्ता, मराठी वगैरे जी चारही विषयाच्या संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शन आपण 600 रुपये महिन्यात घेऊन राहिलो. ठीक आहे, परंतु आता 1 ऑगस्टपासून फक्त स्पेशल गणिताची बॅच चालू करलो येणारी 9000 पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून. तर ते बॅच जॉईन करायची असेल ते या हा जो व्हिडिओमध्ये तुम्हाला खाली नंबर दिसत आहे याच्यावर संपर्क करा आणि डिटेल्स विचारून घ्या. इतर कोणताही प्रश्न करायचा नाही, जास्तीचे प्रश्न करायचे नाही, फक्त बॅच जॉईन करायसाठी संपर्क करू शकता. ऑफलाईन बॅच आहे अमरावती शहरात गोपालनगर एरियामध्ये. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये इथं थांबू. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करून द्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.